कलर जास्त मिक्स केला ना तर केस रेड होतात. काय केस लाल झाले ना तुला हाताने लागले शप्प सांगतो. तुम्हाला पण माहिती साहिलने रिसेंटली हेअर कलर केलेला. काय म्हणजे साहिल तू माझी एवढीशी इच्छा पण पूर्ण नाही करू शकत का? अरे आज काय बघतीये म्हशी सारखी. कसलं आहेस रे? काय काय बोलतोय तू? पहिले तुला सँडविच कोणी करून दिली डाएटची? आणि मला सॅलून टाकायचंय इथे कलर कांगवा पकडायची अक्कल नाही तुला. तुम्ही डोक्यावर आला. ही ना मेकअप करते. हाताला का? हाताला ही रात्री झोपताना पण 12 वाजता लिपस्टिक लावून झोप. हाय गाईज, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सृष्टी आणि साहिल व्लॉग्स मध्ये. आणि ॲज प्रॉमिस्ड आम्ही बरोबर 8 ते 10 दिवसात तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन येतोय. आणि आजचा ब्लॉग थोडासा कॉमेडी आणि स्पेशल पण असणार आहे. त्याचं कारण असं की तुम्हाला पण माहिती साहिलने रिसेंटली हेअर कलर केलेला, जो की मला बिलकुल आवडला नव्हता. आणि तुम्ही सुद्धा कमेंट करून म्हणायचे की कलर चेंज कर, आम्हाला पण नाही आवडला आहे. सो मग आज तुमची ख्वाहिश आणि माझी इच्छा दोन्ही पूर्ण होणार आहे. मी त्याला म्हणणार आहे की आपण तुझा हेअर कलर चेंज करू, आणि जो कलर मी स्वतः करणार आहे. आता लास्ट टाइम त्यांनी मला गाडी शिकवलेली, मी त्याला म्हटलेलं की मला गाडी शिकवतो, तेव्हा रेडी झालेला. तर आता बघू तो कलर म्हणजे हेअर्स कलर करायला रेडी होतोय की नाही. साहिल, ए साहिल बोल. ऐक ना, मला ना हेअर कलर करायचे. करणार अरे माझे नाही, तुझे. माझे हां मी केला कलर. नाही, अरे मला तुला पण माहिती, मला तुझे ब्राऊन कलर नव्हते आवडले, तर मी हे बघ हे सामान आणले आणि मी तुझे हेअर कलर करणार आहे. अरे पण मी हेअर कलर केले ऑलरेडी. नाही. किती छान दिसतं. अरे बाळा, ब्राऊन टू ब्लॅक करायचंय आपल्याला. तू ब्लॅक टू ब्राऊन केलं होतं की नाही? आता आपल्याला परत ब्राऊन टू ब्लॅक करायचं. ब्लॅक करणार नाही. हे बघ, ही फक्त माझी एकट्याची इच्छा नाही आहे. आपल्याला प्रेम करणारे आपल्या फॉलोअर्सची पण हीच इच्छा आहे. तर तुला करायला लागेल. मी नाही करणार. काय म्हणजे साहिल तू माझी एवढीशी इच्छा पण पूर्ण नाही करू शकत का? करू शकतो, पण मी दुसरं काही पण करू शकतो. काय वाटतं गाईस, साहिल तुम्हाला कलर करेल की नाही करणार? मी तर त्याला म्हणतीये, पण मी त्याला कन्व्हिन्स पण करेल, मला एवढं माहिती आहे. वेट अँड वॉच. काय संबंध? पण काही संबंध नाही साहिल. हे बघ साहिल, तुला करायलाच लागेल का? साहिल, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? प्रेम आहे, माझ्यावर प्रेम आहे ना. केस अरे मी किती खर्च केला, येडी का तू? म्हणजे तू पैशात मोजतोय का? म्हणजे तू माझा आनंद पैशात मोजतोय का? 2 महिने पण नाही आले. 1 मिनिट दाखव काय ब्लॉग चालू आहे. हा ठीक आहे, 2 मिनिट दाखव इकडे. 2 महिने पण नाही आले. मी काय ब्लॅक थोडी करू, सांग बरं. का करू मी? कारण माझी इच्छा आहे. तुझी इच्छा नाहीये. सो गाईज, मी काय केस जे ब्राऊन आहे, ब्राऊनच भारी वाटतंय. तुम्ही पण ऐक ना बघा. साहिल, तुला शॉर्टचं विचारते, तुला करायचे की नाही एवढंच उत्तर दे मला आणि विषय संपवून आहे. नाही करायची. तुला करायला लागेल. मी मी काय येडी एवढं सामान घेऊन यायला? तुला करायला लागेल आणि टॉपिक एंड कर. तुला त्या सामानाचे, कलरचे, ब्रशचे जे बाउल बिउल काय भांडे कुंडे आणला असेल ना, जे पैसे देऊन टाक. तुला जायचं ट्रॅव्हलिंगचं पण तू ओलाने गेला असेल, उबेरने गेला असेल, प्लस काय अरे पण Activa साहिल घेऊन बस गेले ना, असेल. किती आर्ग्यू करतोय. कर ना पण केस कलर. अरे पण नाही करायची मला. नाही करायचे म्हणजे काय? तू हसती काय असं? तू म्हणजे साहिल तू काय तू एवढं पण म्हणजे माझ्या इच्छेसाठी, माझ्या शब्दावर तू एवढं पण नाही करू शकत का? बरं मला सांग, तुला कलर का नाही करायचा? अरे मला ब्राऊन बाहेर वाटतं. होय, पण तुला माहिती का, मला कमेंट पण यायचे की दादाची आधीचीच केस चांगली होती. म्हणून मी म्हणते की मी ती जिम्मेदारी घेते. ते काय म्हणतात, त्याचं ओझं मी माझ्या खांद्यावर घेते आणि तुला परत मी पहिल्यासारखा दादा त्यांना त्यांचा देते. करायचे का? तुझी इच्छा आहे का? पण माझी एक इच्छा आहे. काय? कलर ब्लॅकच आणला ना तू? हा. मग ठीक आहे, चल करू. डन. अरे आज काय बघतीये म्हशी सारखी? हिचं तोंड बघा कसं झालंय म्हशी सारखं. हा आहे कलर. ह्याच्यात मी ते कलर काढणार आहे. आणि आपल्याकडे ग्लव्स पण आहेत. ते पण मी चालली. बरोबर आहे.
तुला माहिती होतं तुझ्या केस कलर आहे. ग्लव्स पण आहेत आणि कंगवा आणि ब्रश सगळं साहित्य मी घेऊन आले. म्हणजे साईला चान्सच नाही थोडा पण साईला चान्स नाही की नाही का म्हणू शकत नाही की तो मला की यार यार हे नाहीये तर मी नाही करणार. मी तुला माहिती आहे का केस ब्लॅक का करतोय? का? कारण मी कुठेतरी फिरायला चाललोय ना मित्रांसोबत. सो चला गाईस, तुम्ही पण कंटिन्यू करा. ती कलर मिक्स करल, मला आवल, मग मी अर्धा एक तास बसायचं, परत ते केस माझे ब्राऊनचे ब्लॅक होणार. कधी एवढं मन लावून जर पीठ मळलं असतं ना, आणि जर ते पीठ मळून मला खाऊ घातलं असतं ना सृष्टी, तर खूप भारी वाटलं. अरे तू कसला आहेस रे? काय काय बोलतोय तू? पहिले तुला सँडविच कोणी करून दिली डाएटची? हा, कोणी डाएटची करून दिली? तू कधी दिली का मला करून काहीतरी थोडस तरी? मी काय बोलतो, सँडविच करून दिलं ना, ते सगळं मी आणून दिलं होतं. पण एवढ्या जर मन लावून कधी पीठ मळलं असतं आणि जर चपाती भाकरी केली असती तर माझ्या मनाला किती भारी वाटलं असतं. परी हूं मैं, मुझे न छूना परी हूं मैं. समजलं का? मी पप्पाची परी. मला काय काम करायचं? पप्पाची परी तू तुझ्या घरी. तर मित्रांनो, आता सृष्टीच्या प्रोसेस झाली आहे आणि ती आता खूप आनंदात आहे. पण तिचा हा आनंद हा फक्त ब्लॉग पुरताच आहे. तो आवाज सुद्धा लावायचा, प्रॉपर करायचा नाही. तुला 1 रुपया पण भेटणार नाही. फक्त एक पाणीपुरी देईल, भैया 1 पेटा पाणीपुरी दो ना, आणि प्रॉपर कर. इथले केस खाली कर. मी काय सलून वाली दिसते का तुला? तुला जसं व्हायचंय तसं तुला करून घे बर का. तुला सलून टाकायचं होतं ना, मी असं मला माहित होतं. उची हे बिल्डिंग. मला असं वाटतंय पुढून चालू करू कलर लावलं की मागून. अरे सृष्टी, मागून केस चालू करतात. आम्ही असे ठेव, असे कंगवामध्ये घे ना, असे कर. आणि मला सलून टाकायचंय. इथं कलर कंगवा पकडायची अक्कल नाही तुला, हा? तर फायनली सुरुवात झाली. माझे ब्लॅक केस परत येणार. काय एवढा खर्च केलता मी? टॅड्याव हॅलो नको ना मूर्खा. टॅड्याव. ऐक ना, ऐक ना, डोक्यालाच हेअरला कलर लाव, कानाला कुणाला कलर लावू नको. जर मी एवढा तुझ्यापेक्षा मी गोरा आहे, जर काळा झालो स्वतः सगळं ठरवतो का रे साई? सृष्टी काय ग, माझे अर्धे ब्राऊन अर्धे ब्लॅक झाले. खाली अशी मुंडी कर. ऐक ना, मुंडी नीचे करो. अरे पागल सृष्टी, पहिले एवढे केस लावून घ्यायचे, ते साईडचे नंतर करायचे. ते ब्लॅकच असतात. कलर तिथं लावलेलाच नाही पहिली गोष्ट. तू पहिले इथून चालू कर बरं. असे मी इथं पूर्ण इथं लावले. मी माझं काम बरोबर करते, तू थांब जरा. तुला माहितीये का आपला ब्लॉग चुकणार आहे सृष्टी? का माहितीये का? आपल्या कॅमेरा इथं आहे आणि आपण इथं खाली बघतोय. याच्या चुकीचं थोडी काही. पण ते बरोबर ना वाटत ना. पण असं थोडी कॅमेरा बघायला पाहिजे. तू आपण इथं बघून बोललं पाहिजे ग. अरे आपण आपल्या माणसांशी बोलतोय ना, म्हणून आपण डायरेक्ट डोळ्यात डोळे घालून बघतो. मग डोळ्यात डोळे इथे जाता नाही, थोडी जातात स्क्रीन मध्ये. तू चुप बस यार साई. तुझं येते का आमच्यावर? ही जी पोरगी आहे ना, ही माझी बहीण आहे, पण ही आम्हाला सापडलेली. मला वाटलं असं माहिती आमच्या आणि ती ना, तुम्हाला सांगतो, ती ना आमच्या दोघांना जळती. पण ती ना, तिचं एक काम चांगलं का माहिती काय? सो तिने आत्ताच एक फ्लावर ज्वेलरीचं चालू केलंय. तुम्हाला पण तुमच्या लग्नात तुमच्या भावाच्या, तुमच्या बहिणीच्या, तुमच्या मामाच्या, काकाच्या, दादाच्या, आत्याच्या, पोराच्या, पोरीच्या, आजीच्या, नातवांचा, सगळ्यांचा, कोणाचं पण काही पण असेल ना, तर मीचा नंबर खाली देऊन टाकतो. तुम्ही फोन करून खूप त्रास द्या, पण त्रास असा द्या की फक्त ऑर्डरसाठीच, बाकी फोन करू नका. आणि तिची ID पण मी तुम्हाला स्टोरी वगैरे टाकली होती. सो लवकर जा, तिच्या आयडीला फॉलो करा. आणि ती गावातल्या गावात तिच्या आयडीचं नाव आहे काय ग? फुल अलंकार. सो लवकर जा, फॉलो करा. आणि मी आता तिचं प्रमोशन करतोय. आणि मी तिचं आता प्रमोशन करतोय, तर ती तिकडे ती गावातल्या हसते. ते सांग ना, कमिशन घेणार आहे तिच्या. पहिली गोष्ट, हो,
जेव्हा पण आता तिला ऑर्डर चालू झालेत, ऑर्डर चांगले तिला चालू झालेत, जेव्हा पण तिचं अजून थोडं चांगलं चालू होईल त्याच्यामध्ये 50% माझे असणार आहे. कारण तिला हे सगळं शिकवण्याच्या याच्या मागचा हात मी होतो. मोटिवेट तिला मी केलं होतं, स्वतः वैयक्तिक मी केलं होतं. माझ्यामुळे ती शिकली आहे, तर याच्यातली 50% थोडा वाटा, म्हणजे आपण म्हणतो ना की आपण जे कमवतो त्यातला थोडा वाटा देवाचा पाहिजे, तो माझा आहे. कारण माझं नाव देव आहे. कारण माझं नाव घरच्या लहानपणी देवा ठेवलेलं आहे. अरे तू देवा ठेवलं ठीक आहे, पण तू मुंडी हलून का बोलतो एवढा? अरे त्या हँगलोचा कलर माझ्या तोंडात गेला. देवानी ह्याला शिक्षा दिली. तुला देवानं बनवली, माझ्यासाठीच बनवली ग. तुला देवानं बनवली, माझ्यासाठीच बनवली. आयुष तुम्हाला एक ना आमच्या घरातला सगळ्यात प्रेमळ, एकदम जीव लावणारा असं व्यक्ती नाही, एकदम हरामखोर मनुष्य दाखवतो. फक्त बघा हे बघा मुंडी हलव्या. कसं आहे, एवढी डेंजर आहे ती. तुम्ही जर आले ना घरामध्ये. अरे साई बोल. एक लोचा झाला रे. काय लोचा? पाहिजे शब्द म्हणे मी ICIC बोर्डला होते. इथं आम्ही मराठी शाळेत शिकलोय आणि ICIC बोर्डला होती. सृष्टीचे पप्पा ब्लॉग बघताय ना तुम्ही, बघा ICIC बोर्डला होती, लोचा झाला म्हणते. साई तुझीच भाषा आहे. काय माझी भाषा? लोचा असं बोलतो यामध्ये. सृष्टीचे पप्पा तुम्ही ब्लॉग बघा पूर्ण, आणि ही लोचा विचा काय वापरती शब्द हिला सांगा जरा. म्हणे ICIC बोर्डला होती. इकडे मुंडी हलो. अरे साई मी तुझ्या तोंडाला कलर लावेल. तुम्हाला कधी रंगपंचमी कलर नाही लावा लागेल काय? 4 वर्ष कोणाचा रंग खेळत होता? सृष्टी ऐक ना, माझं प्रॉपर टकलं पडलं आहे ना बघ. आहे ना? हो. सृष्टी हा कलर किती वेळ ठेवायचा? 15 मिनिटं. पण ऐक ना सायली, अरे प्रॉब्लेम झालाय. काय? की कलर जर कलर जास्त मिक्स केला ना तर केस रेड होतात. काय? केस रेड होतात. केस लाल झाले ना, तुला हाताने लागले शप्प सांगतो. मैं डोक्याचं म्हणजे एवढं हे ट्रीटमेंट केली मी. अरे खरंच नाही लाल झालं, तुला सांगेल मी. तू आणि मी. अरे तू हलू नको ना, नाही तर लालचं माहिती नाही पण काळा निळा जरूर होईल. काळा निळा झाला, चांगलंय. अरे साई तुला मारेल बर का मी डोक्यावर आता. हे बघ इथं ते लागलंय कानाला. तू ते कानात हा ना. मग आता माझा कान काळा होईल. वरती बघ. अल्कोहोल आहे का? अल्कोहोल म्हणजे खंबा दारू किती? अरे ते वाला अल्कोहोल नाही, ते आपण नेल रिमूव्हर असतं ना, ते आहे का? ते दे ना मला प्लीज. ह्याचं तोंडाला काय. अरे सोड. हा ते प्रॉब्लेम वर होतो आपण. तर तुझे केस आता रेड होतील साईल. जाऊ दे, लाल होते. मी तुला लाल करतो ना. ऐक ना, आता हेअर वॉश कसं करायचं? शॅम्पू नाही का? हा, नॉर्मल शॅम्पू. आधी पाण्याने पूर्ण हे कलर काढून टाकायचा. आणि काहीच तुम्हाला कसं दिसतोय साईल? एकदम असा छोटो बाबू सारखा आहे ना. बाकी हेअर कलर निघाला सगळं. हेअर कलर नाही, साईडला जे लागलं होतं माझ्या गोऱ्या स्किनला. गोरी आहे का तुझी स्किन? अरे इथं पण दिसतंय बघ कॅमेऱ्यात. गाईस दाखव तुझा हात. गाईस कोण गोरे सांगा. ही ना मेकअप करते. हाताला का? हाताला. ही रात्री झोपताना पण 12 वाजता लिपस्टिक लावून झोपते. ते ऐक ना, ते माहिती तुला सांगायची गरज नाही. मग खरंच माहितीये. माहिती म्हणजे जे मला ओळखतात ना त्यांना माहिती की मी लावते की नाही लावत. तुला कोण नाही ओळखत. सो गाईज आता 15 मिनिटं आता कलर लावून मी थांबतो आणि 15 मिनिटांनी बघू कलर कसा होतो. जर ब्लॅक जर झाला रेड तुला करतो मी डेड. तर भेटू आता 15 मिनिटांना आपण बरोबर. तर मित्रांनो, सृष्टीचा प्लॅन आणि तिच्या कलरचा प्लॅन सक्सेस झालाय बघा. पूर्ण ब्लॅक केलं तिने केस. आता फक्त थोडी हेअर कटची जरा गरज वाटते मला, पण बघू तिची रिॲक्शन.
सृष्टी चला आता सोड मला. हे बघ केस ब्लॅक केले. किती भारी दिसतंय बघ आता. किती भारी वाटतंय. भारी थोडी वाटतंय पण ते मला हेअरकटची गरज वाटते जरा. हा हेअरकटची गरज आहे पण हेअर्स आता तुम्ही सांगा गाईस कमेंट करून की हे असे छान वाटतात की नाही. मला ब्राऊन कलरची आठवण येते आता यार. ते तसंच असतं. आता मी नेक्स्ट टाइम जे आपल्या जवळ नसतं ना साहिल आपल्याला तेच पाहिजे नसतं. आता मी नेक्स्ट टाइम रेड आणि Blue. ब्ल्यू नाही रेड आणि ग्रीन करणार आहे. तू आता कुठं चालली? अरे बरं तुला म्हणतो सकाळी सोडतो या. आता का चालली? नको मला आत्ताच जायचंय. ठीक आहे. माझं काम काय होतं येणं तुझे केस परत ब्लॅक करणं आणि ते झालंय तर मी काय करू थांबून. जा मग बस बाय. बसने जाणं तर नाही ओलो वगैरे तर नाही जा आता बसने वगैरे. ठीक आहे जाईल मी बसने. मला बस स्टँड पर्यंत. सो गाई चलो बाय बाय. आणि आमच्या ब्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम देत राहा आणि इथून पुढे पण द्या. प्लीज द्या. प्लीज द्या. आता आम्ही खूप तुमच्यासाठी अजून एकदम भारी ब्लॉग आणू. आता इथून पुढचे ब्लॉग तर एकदम भाई विषय हार्डेड आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि ब्लॉगला लाईक जाऊ दे हिच्यामुळे मला चांगला लुक आलाय जरा. फक्त थोडी हेअरकटची पण मी मुगली झालोय आता. ते वॉश वगैरे केलं सेट नाही केलं काय नाही चांगले दिसतात इतर. चलो गाईज बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. पण तुम्ही खूप सारं प्रेम द्या अशी मी इच्छा बाळगतो. चलो बाय बाय. हा